नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील मूर्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पूर्वी शेतात जाण्यासाठी रस्ते खूप खराब होते किंवा नव्हते म्हणलं तरी चालेल. तसेच पाण्याचाही खूप बिकट प्रश्न होता. परंतु आता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून रस्त्याची कामे असतील किंवा शेतीचं पाणी असेल हे उपलब्ध झालेलं आहे. आणि याबद्दलच येथील काही शेतकरी आहेत ते आपल्याला याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहेत. काय आपलं नाव? माझं नाव बिपिन ज्ञानदेव आवटे, राहणार बस्ती वस्ती मूर्ती. तर याच्या आधी पाहिलं गेलं तर रस्त्याचा अगदी आता असा प्रश्न होता की साधी टू व्हीलर जरी आणायची म्हटलं तरी खड्डे खुड्डा आणि घसरणीचा रस्ता, म्हणजे जर पाणी वगैरे साचलं पावसाळ्यात तर साधं तुम्हाला येणं सोयीसुद्धा मुश्किल व्हायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता जे पाणंद रस्त्यातनं जे मंजुरी झाली रस्त्याकरिता, तर ह्याच्यावरनं आपण जरी आता ऊसाच्या गाड्या किंवा ऊस जरी लावला शेतामध्ये तरी अगदी आसानीने आपण ते गाड्या आपण चांगल्या डांबरी रस्त्याला नेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर पाण्याचं पाहिलं तर अजितदादांच्या माध्यमातून आपण जे पाणी पुरंदर उपसाचं जे पाणी ह्याच्या आधी जर पाहिली गेली परिस्थिती तर अगदी दुष्काळी भाग म्हटलं तरी चालण्यासारखं आपलं मूर्ती म्हणजे मूर्ती, लोणी, बापकर आणि इतर गावं या ठिकाणी आपले म्हणजे पाहता अगदी दुष्काळी परिस्थिती, अगदी बिकट परिस्थिती होती. जे आपले पुरंदर उपशाचं जे पाणी सुटलं त्याच्या माध्यमातून आपलं जे शेत शिवार अगदी अगदी सोन्यासारखं आणि हिरवंगार म्हटलं तरी चालण्यायोग्य आहे. आणि त्याचबरोबर आता जे परत त्यानंतर पाणी असं महिन्यात 2 महिन्यातून आपलं सुटतं पाणी, त्याच्यामुळे अगदी ऊसाचं याचं आणि शेतकऱ्यांचं अगदी फायदेशीर झालेलं आहे शेतकऱ्यांना. आणि रस्त्याचं पाहिलं गेलं तर अगदी अगदी सगळं योग्य प्रकारे रस्ते अगदी वडा खोलीकरण व्यवस्थित झालेलं आहे. आणि पाणी पातळी त्याची विहिरीची पातळी वाढलेली आहे त्याच्यामुळं. त्याचबरोबर तुमचं पाण्याचं म्हणजे कुठलाही प्रश्न राहिलेला नाही. पिण्याचं पाणी म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा या ठिकाणी. असं म्हणजे सर्व ठिकाणी योग्य झालेलं आहे सर्व. माझं नाव रघुनाथ रामभाऊ जगदाळे, राहणार मूर्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे. कारण ह्या ठिकाणी अशी अवस्था होती पूर्वी की पिण्याच्या पाण्यापासून ते शेतातल्या जाण्याच्या रस्त्यापर्यंत एकदम म्हणजे बिकट परिस्थिती कसलाच हा रस्ता शेतात जाण्यासाठी नव्हता. डोक्यावर कुठलं जरी तरकारी करायचं म्हटलं, काय मका करायची म्हटलं, काय तर सगळं डोक्यावर काढावं लागायचं. पण आता काय झालेलं आहे, अशी अवस्था झालेली खडीकरण होऊन सगळे रस्ते रोड फार शेतापर्यंत डांबरीला मिळालेले आहेत. त्यामुळं सगळी व्यवस्थित सुरळीत सगळं चाललेलं आहे. माझं नाव छबन महादेव राजपुरे, गाव मूर्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ही तर अशी परिस्थिती, दुष्काळी परिस्थितीचं गाव आहे. ह्या बारामती तालुक्यात इतका दुष्काळ होता, पण आज दादाच्या माध्यमातून शेतीला, पेयाला पाण्याच्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत. आज उन्हाळ्यात पिकं चांगली झालेली आहेत. जनावरांचं, लोकांचं चांगलं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. आणि आमची गावची जी स्ट्रीम आहे, आमचे सरपंच आहेत, उपसरपंच, हे असे आदाबतात रात्रंदिवस त्यांनी एवढा ध्यास घेतलेला आहे. वडे उकारली, झाडे लावली, त्याच्या नुसती झाडं लावून येत नाही, ते त्याला संगोपन करावं लागतं, त्याला संरक्षण करावं लागते, त्याला पाणी घालावं लागते, शेळ्या मेंढ्यापासून संरक्षण करावं लागते. काय काय वेळेला त्यांनी पिशी केल्या, म्हणजे एवढा त्याग घेतलेला आहे. तर ही असं बघून सगळ्या जर गावांनी केलं तर आपला महाराष्ट्र सुशोभन होईल, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज एवढे रस्ते झाले की अगदी लोकांची एवढी तंटी व्हायची, एवढे मारामाऱ्या, जाताच येत नव्हतं शेतातून. तर हे सगळं सुलभ झालेलं आहे. हे गावांनी बसून एकजुटीने काम केलं पाहिजे. हे असा आदर्श घ्यावा या मूर्ती गावासारखा. धन्यवाद.